रायगड हा फक्त किल्ला नाही, हा आहे इतिहासाचा साक्षीदार, स्वराज्याचा अभिमान. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. मित्रांसोबत रायगडला जायचा प्लॅन केला. दुसऱ्या दिवशी गाडी काढली आणि सगळे निघालो. इथं पोहोचल्यानंतर या ठिकाणी असा फॉर्म भरून द्यावा लागतो. त्यानंतर आपल्याला रोपवेचं तिकीट मिळतं. आम्हाला पोहोचायला 4 वाजले होते. रोपवे 5 वाजता बंद होतो, त्यामुळे चालत जाऊन चालत येणं शक्य नव्हतं. त्यामुळे निर्णय घेतला, जाताना रोपवेनं जायचं आणि येताना चालत यायचं. रोपवेमधून निधड्या छातीने या सह्याद्रीच्या पर्वतरांगा उभ्या राहिलेल्या दिसल्या. समुद्र सपाटीपासून 2700 फूट उंचीवर पोहोचल्यावर आम्ही सर्वात आधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं ठरवलं. गड किल्ले हे फक्त पर्यटन स्थळ नसून प्रत्येक मराठी माणसाचे प्रेरणास्थान आहे. जोपर्यंत हा सूर्य आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव अजरामर आहे. रायगडावरती महाराजांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेत असताना लक्षात आलं की एक मुस्लिम कुटुंब सुद्धा महाराजांना मुजरा करायला आलंय. सोबत ही आजीही दिसली. हा भाऊ आपल्या बहिणीला खांद्यावर घेऊन जाताना दिसला. स्वराज्याचे स्वप्न साकार झाल्यानंतर 6 जून 1674 साली याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक झाला होता. यानंतर आम्ही जगदीश्वर मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीकडे वळलो. ज्या रायगडावर आल्यावर एक वेगळीच ऊर्जा मिळते, त्या किल्ल्याची रचना केली आहे हिरोजी इंदलकर यांनी. ही आहे आपल्या राजांची समाधी. इथं आल्यानंतर डोकं आपोआप झुकतं, कारण इथं विश्रांती घेतोय जगातील सर्वात महान योद्धा, प्रत्येक मराठी माणसाच्या मनात जिवंत असणारे छत्रपती शिवाजी महाराज. आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने रायगडावरती यावं. दर्शन झाल्यानंतर हा थोडा बूस्टर डोस घेतला. या निमित्ताने नव्या पिढीला एक संदेश: रील्स बनवा, मजा करा, पण आयुष्यात कधीच आपला इतिहास विसरू नका. रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, तेच आम्हाला माणिक मोती, दुसरी दौलत नाही. रायगड ही फक्त ट्रिप नाही, तर ही एनर्जी आहे, हे इन्स्पिरेशन आहे की आपण कोणाच्या वारशातून आलोय. जगातलं कुठलंही गेट या गेट समोर फिका आहे. 2 एप्रिल रोजी महाराजांची तिथीनुसार पुण्यतिथी आहे. त्याचं या ठिकाणी काम सुरू होतं. जर का घेतल्या नसत्या हाती तलवारी आणि ढाली, तर जगावं लागलं असतं करुण मानाखाली. हे आहे टकमक टोक. इथून गुन्हेगारांना खाली फेकलं जायचं. आता भोंदूगिरी बुवागिरी करणाऱ्या लोकांना इथूनच खाली फेकलं गेलं पाहिजे. आता आम्ही पायऱ्यावरून रायगड खाली उतरणार होतो. खाली उतरताना हा सुंदर सनसेट पाहायला मिळाला. मग काय, या आल्हाददायक वातावरणात बसण्याचा मोह आवरला नाही. स्त्रियांचा सन्मान आणि आपल्या माणसांप्रती निष्ठा असणं हीच स्वराज्याची खरी ओळख. जगात कोटी देवांची अनेक मंदिरे आहेत, पण एकही मंदिर नसताना अनेक लोकांच्या मनावर राज्य करणारा एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज. अशा या राजाचं गुणगान प्रत्येक मावळा गातो. उतरताना माझी यांच्यासोबत मैत्री झाली. मग काय, यांना घेऊनच पायऱ्या उतरू लागलो. रायगड चढताना ब्रीथ कंट्रोल लागतो आणि उतरताना बॅलन्स कंट्रोल. आजच्या जमान्यात मोबाईलवर टेम्पल रन खेळणाऱ्या पिढीला हे समजणार नाही. त्यासाठी इथं यावं लागेल, महाराजांचा पराक्रम अनुभवावा लागेल. मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय.